शिवाजीराजांचे सैनिक हे दऱ्याखोऱ्यात वाढलेले होते. महाराष्ट्रातील भौगोलिक वातावरणाशी ते रुळलेले होते. मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूला मात देण्यासाठी तशीच प्रखर ताकदीची युद्धनीती आखणे आवश्यक आहे हे राजांनी ओळखले होते. एवढ्या मोठ्या शत्रूची चाल पार उधळून लावण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग केला. गनिमी काव्यात मराठे शत्रूला बेसावत ठेवून हल्ला चढवत असत. हल्ला कसा करायचा, कुठून करायचा आणि हल्ला केल्यावर काय साध्य करायचं आणि किती वेळात शत्रूच्या गोटातून बाहेर पडायचं या सगळ्यांचं नियोजन केलेलं असायचं. प्रत्येक सैनिकाची प्रत्येक हालचाल ही या नियोजनाप्रमाणेच असायची. प्रतापराव गुजर, हिरोजी फर्जंद आणि बहिर्जी नाईक शत्रू पक्षातील अचूक माहिती आणायचे. मग त्या माहितीच्या आधारे राजे युद्धाचं नियोजन करत. राजांच्या राज्याभिषेकानंतर राजांनी स्वतंत्र हेर खातं स्थापन केलं होतं आणि बहिर्जी नाईक यांच्याकडे हेर खात्याची जबाबदारी सोपवली.